विद्यार्थी मित्रांनो, बघा GMC सोलापूर आणि GMC सांगली मिरजची एक्झाम आता एका महिन्याच्या आत होणार आहे. सर्वात आधी GMC सांगली मिरजची एक्झाम होणार आहे, त्यानंतर GMC सोलापूरची एक्झाम होणार आहे. तर या दोन्हीही भरतीमध्ये जर तुम्हाला फिक्स सिलेक्शन घ्यायचे असेल तर या ठिकाणी बघा आपण फिक्स सिलेक्शन सिरीज जे आहे ती सुरू केलेलं आहे आणि या सिरीजमधला आजचा हा पहिला या ठिकाणी क्लास आहे. तर पेपरमध्ये आपण जे आज बघणार आहोत या बाहेरील काहीच येणार नाही आहे, संपूर्ण तुम्हाला यातीलच बघायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही हे आपले डेलीचे व्हिडिओ फॉलो केले तर तुमचे सिलेक्शन 100% आपण या ठिकाणी फिक्स करून देणार आहोत. तर मॅक्सिमम आपल्या बॅचमधून या ठिकाणी सिलेक्शन झाले पाहिजे असे या ठिकाणी आपण ठरवलेले आहे. तर त्याला आता सुरू करूया आजच्या या सिरीजला. तर सर्वांनी त्याआधी बघा चॅनलला सबस्क्राईब या ठिकाणी करायचे आहे. तर बघा या ठिकाणी आपलं आपण बघून घेऊया की आता याची एक्झाम जी आहे ती नेमकी कधी होणार आहे, याच्या तारखेवरून ती माहीत पडणार आहे बघा या ठिकाणी. आणि सोबत आपण सिलेबस देखील तुम्हाला सांगणार आहोत काय सिलेबस या ठिकाणी राहणार आहे. तर GMC सोलापूरबद्दल आपण सर्वात आधी बघा GMC सोलापूरची या ठिकाणी तुमची शेवटची तारीख काय होती फॉर्म फिलअप करण्याची. तर फॉर्म फिलअप करण्याची GMC सोलापूरची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर होती. ती वाढल्यानंतर 20 नोव्हेंबर झालेली होती. तर 20 नोव्हेंबर पासून तर या ठिकाणी बघा 20 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर ते 20 जानेवारी, तर 20 जानेवारीपर्यंत तुमची एक्झाम या ठिकाणी होणार आहे. 20 जानेवारीपर्यंत तुमची एक्झाम होणार आहे. म्हणजेच त्याच्या 20 जानेवारीपासून 8 दिवसासाठी पकडा तर 12 जानेवारीपर्यंत तुम्हाला तुमचे ॲडमिट कार्ड बघायला मिळणार आहे. म्हणजे जानेवारीच्या या ठिकाणी पहिल्या वीकमध्ये तुम्हाला तुमची एक्झाम बघायला मिळू शकते. या ठिकाणी बघा 1 महिन्यापेक्षाही कमी वेळ तुमच्याकडे या ठिकाणी राहिलेला आहे आणि परीक्षेच्या 7 दिवसाआधी तुम्हाला तुमचे हॉल तिकीट मिळणार आहे. तर बघा या ठिकाणी GMC सोलापूर, तर GMC सोलापूरसाठी आपला PDF कोर्स देखील लॉन्च झालेला आहे. तर या PDF कोर्समधून सर्वांना चांगले यश मिळालेले आहे. या ठिकाणी आपला जो हा PDF कोर्स आहे GMC सोलापूरसाठी, तर तो प्रत्येक GMCसाठी कामी पडणार आहे. तर GMC या ठिकाणी नांदेडमध्ये देखील खूप साऱ्या मुलांना आपले PDF कोर्स घेऊन त्या ठिकाणी यश मिळालेले आहे आणि GMC संभाजीनगरमध्ये सुद्धा खूप साऱ्या मुलांना चांगले मार्क्स मिळालेले आहे. यामध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी सर्व काही कन्सिडर केलेले आहे. या ठिकाणी 400वाला हा PDF कोर्स आहे, परंतु फक्त या ठिकाणी ऑफरमध्ये तुम्हाला या ठिकाणी 200 रुपयामध्ये मिळणार आहे. तर लवकरात लवकर हा PDF कोर्स घेऊन टाका. बघा या ठिकाणी तुम्हाला नंबर सांगून देतो. खाली बघा या ठिकाणी ग्रीनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे 9284307184. या व्हॉट्सअप नंबरवर फक्त मेसेज करायचा आहे की तुम्हाला PDF कोर्स हवा आहे. फक्त 200 रुपयामध्ये. बघा कोणत्याही या ठिकाणी चॅनलवर तुम्हाला 200 रुपयामध्ये या ठिकाणी PDF कोर्स मिळत नाही. या ठिकाणी संपूर्ण विषयाचा PDF कोर्स फक्त 200 रुपयामध्ये ऑफर आहे. आज 12 वाजेपर्यंत लवकरात लवकर सर्वांनी हा PDF कोर्स घेऊन टाका. या ठिकाणी 200 रुपयाचा PDF कोर्स GMC सोलापूरसाठी. तर बघा या ठिकाणी सांगली मिरजची देखील आपण बघून घेऊया. सांगली मिरजची एक्झाम कधी होऊ शकते. तर GMC सांगली मिरजमध्ये बघा या इतक्या साऱ्या पोस्ट होत्या, भरपूर जागा होत्या GMC सांगली मिरजमध्ये. तर याची शेवटची डेटसुद्धा आपण बघून घेऊया काय होती. तर याची शेवटची डेट बघा 4 ऑक्टोबर होती. तर 4 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर, 4 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर, म्हणजे या ठिकाणी डिसेंबरपर्यंत याची एक्झाम व्हायला पाहिजे होती, परंतु याची एक्झाम थोडी लेट होताना दिसून येत आहे. परंतु याची एक्झाम देखील जानेवारी महिन्यात होऊ शकतील आणि असं पण होऊ शकते की 2-4 दिवसाच्या फरकामध्ये किंवा 7 दिवसाच्या फरकामध्ये तुम्हाला GMC सोलापूर, GMC सांगलीची एक्झाम या ठिकाणी बघायला मिळू शकते. तर बघा दोन्हीही एक्झाम या ठिकाणी सेम सिलेबसवर आधारित आहे. कोणताही सिलेबस या ठिकाणी चेंज राहणार नाही आहे. जर GMC भरतीसाठी जर तुम्ही तयारी केली तर तुमची दोन्हीही GMC किंवा येणाऱ्या प्रत्येक GMC भरतीसाठी तयारी तुमची फिक्स होणार आहे. दोन्हीही याचा सेम सिलेबस आहे, सेम पॅटर्नवर तुमचा पेपर येणार आहे. तर बघूया कशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला यामध्ये विचारले जाणार आहे. तर आपण जे क्वेश्चन बघणार आहोत त्याच्या बाहेर कोणतेच प्रश्न या ठिकाणी तुमचे येणार नाही आहे. सेम पॅटर्नवर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. तर बघा या ठिकाणी काय राहणार आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, गणित, बस या 4च विषयावर या ठिकाणी प्रश्न येणार आहे. 200 मार्काचा गुणांचा प्रश्न राहणार, पेपर राहणार आहे. 100 प्रश्न येणार आहे. 25-25 गुण प्रत्येक याच्यामध्ये येणार आहे. 2 घंटे तुम्हाला मिळणार आहे. कम्प्युटरवर तुमची एक्झाम होणार आहे GMC सांगली मिरजची. तर बघा या ठिकाणी चला आता आपण क्वेश्चन बघूया.
तर बघा आपल्या PDF कोर्समधले आपण या ठिकाणी क्वेश्चन तुम्हाला दाखवून देतो, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी कळून जाईल की आपले PDF किती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. तर सर्वात आधी आपण मराठी व्याकरणाचे PDF बघूया. बघा मनी आणि त्याचा योग्य अर्थ कसा ओळखायचा. बघा अशा प्रकारचे प्रश्न हमखास तुम्हाला बघायला मिळणार आहे की खालील मनीचा योग्य अर्थ ओळखा. बघा आग लावणे याचा अर्थ काय आहे. आग लागणे याचा अर्थ काय आहे तर आनंद होणे, राग येणे, नुकसान होणे, थंडी वाजणे. तर बघा आग लागणे म्हणजे काही ना काही नुकसान होण्यासारखेच आहे या ठिकाणी, म्हणून याचं सी हे योग्य उत्तर आहे. आनंद होणे, राग येणे किंवा थंडी वाजणे हे याचा काही संबंध नाही. नंतर सेकंड नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी, अंगावर येणे म्हणजे काय. अंगावर येणे म्हणजे काय, ह्या म्हणीचा काय या ठिकाणी अर्थ आहे. अंगावर येणे म्हणजेच चुकून लागणे आहे, त्रास देणे आहे, जवळ येणे आहे की मदत करणे आहे. अंगावर येणे म्हणजे मदत करणे हे तर नाही आहे, याला कट करा. जवळ येणे हे पण नाही आहे, तर वरील दोनपैकी काही ना काही एक याचं उत्तर असू शकते. चुकून लागणे, त्रास देणे, तर चुकून लागणे तर याचं उत्तर होऊ शकत नाही, त्रास देणे याचं उत्तर आहे. 18 दारिद्र्य म्हणजे काय. 18 दारिद्र्य म्हणजे खूपच जास्त गरिबी असा याचा अर्थ होतो. तर कोणतं ऑप्शन बरोबर आहे, फार गरिबी, ऑप्शन नंबर बी. आगीत तेल ओतणे याचा अर्थ काय. आगीत तेल ओतणे, आधीच आग लागली आहे त्याच्यात तेल ओतून अजून आग वाढविणे म्हणजेच एखाद्या परिस्थितीला अजून बिकट करणे, म्हणजेच बघा भांडण वाढवणे हे याच्याशी योग्य जोडत आहे. तर ऑप्शन नंबर बी याचं योग्य उत्तर आहे भांडण वाढविणे. अशाच प्रकारचे बघा मराठीमध्ये तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळणार आहे. GMC सोलापूरमध्ये संपूर्ण क्वेश्चन आपल्या PDF कोर्समधून हमखास उतरल्या जाणार आहे. याआधी देखील उतरले होते आणि आता देखील उतरणार आहे. तर बघा उंटावरून शेळ्या हाकणे म्हणजे काय. उंटावरून शेळ्या हाकणे म्हणजे छोटे काम मोठेपणाने करणे आहे का. नाही, अडाणीपणा करणे, चुकीच्या पद्धतीने काम करणे, हुशारीने काम करणे. तर बघा चुकीच्या पद्धतीने काम करणे, उंटावरून शेळ्या हाकलण्यात काहीही अर्थ नाही, म्हणून एक प्रकारची चुकीची पद्धत आहे, चुकीच्या पद्धतीने काम करण्यासारखे आहे, म्हणून या म्हणीचा अर्थ आहे ऑप्शन सी. कानावर हात ठेवणे म्हणजे काय. कानावर हात ठेवणे म्हणजे काय, तर या ठिकाणी बघा लक्ष न देणे, एकत्र राहणे, घाबरणे, विचार करणे. घाबरणे तर नाही, विचार करणे पण नाही, एकत्र राहणे पण नाही, तर लक्ष न देणे, एक प्रकारचे लक्ष न देणे आहे. कारण की बघा कानावर हात ठेवणे म्हणजे आपण ते न ऐकण्याचा प्रयत्न करत आहे, न ऐकल्यासारखे करत आहे, म्हणजे लक्ष देत नाही आहे. कपाळावर आठी पाडणे, कपाळावर आठी पडणे याचा अर्थ सांगा. हसणे, राग येणे, आजारी पडणे की आनंद होणे. कपाळावर आठी पडणे म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी काय आहे तर हसणे आहे का. नाही, आनंद होणे पण नाही आहे, तर राग येणे आणि आजारी पडणे दोनपैकी एक आहे, तर याचा अर्थ आहे आजारी पडणे. खांद्यावर बंदूक ठेवून चालवणे म्हणजे काय, म्हणजे दुसऱ्याच्या हातून काम करवून घेणे, याला म्हणतात खांद्यावर बंदूक ठेवून चालवणे. घाईचे लग्न धडपडीत मुंजी म्हणजे काय. घाईचे लग्न आणि धडपडीत मुंजी म्हणजे काय. उत्सव साजरा करणे, घाईचा निर्णय चुकीचा ठरतो, आनंद होतो, पैसा खर्च होतो. घाईचे लग्न धडपडीत मुंजी म्हणजे या ठिकाणी घाईचा निर्णय चुकीचा ठरतो. चार चौघात नाक कापणे म्हणजे काय. चार चौघात नाक कापणे म्हणजे अपमान करणे, चार चौघात अपमान करणे. डोक्यावर बसवणे म्हणजे काय, याचा अर्थ काय आहे या म्हणीचा, तर याचा अर्थ आहे आदर देणे. डोक्यावर बसवणे म्हणजे एखाद्याला खूप आदर देणे. तोंडात पाणी सुटणे म्हणजे काय. तोंडात पाणी सुटणे म्हणजे तहान लागणे होते, पाणी मिळणे होते, काही पाहून लालसा होणे की आजार पडणे. तर बघा तोंडात पाणी सुटणे म्हणजे एखादी गोष्ट पाहून लालसा सुटणे, ती मिळवण्याची इच्छा होणे, याला म्हणतात तोंडात पाणी सुटणे. नाचता येईना अंगण वाकडे, नाचता येईना अंगण वाकडे म्हणजे काय, तर दोष स्वतःचा असून दुसऱ्यावर ढकलणे म्हणजेच नाचता येईना अंगण वाकडे याचा अर्थ आहे. कारण की बघा नाचता येत नाही परंतु अंगणाला तो म्हणत आहे वाकडे आहे, म्हणजेच स्वतःच दोष आहे, स्वतःला नाचता येत नाही परंतु दुसऱ्यावर ढकलत आहे, म्हणजेच याचा अर्थ आहे ऑप्शन नंबर ए. 14वा बघा या ठिकाणी, पायावर धोंडा पाडून घेणे म्हणजे काय. पायावर धोंडा पाडून घेणे म्हणजे या ठिकाणी बघा स्वतःचे नुकसान करून घेणे, स्वतःचेच नुकसान करून घेणे, कारण की स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेत आहे म्हणजे स्वतःचे नुकसान करून घेत आहे. माशा मारायला तोफ आणणे म्हणजे काय. माशा मारायला तोफ आणणे म्हणजे काय होतो, याचा अर्थ सांगा.
बघा, लहान कामासाठी खूप मोठा उपाय करणे. मासे मारणे म्हणजे एक प्रकारचे लहान काम आहे, परंतु त्याच्यासाठी तो टोप आणत आहे, म्हणजेच खूप मोठा उपाय करत आहे, म्हणजेच लहान कामासाठी खूप मोठा उपाय करणे. मातीत पाय रुतणे म्हणजे काय? मातीत पाय रुतणे म्हणजे काय? थांबून राहणे, अडकून पडणे, पडून जाणे, खेळणे. खेळणे होते का नाही? पडून जाणे होते का नाही? थांबून राहणे होते का नाही? तर अडकून पडणे, एखाद्या ठिकाणी अडकून पडणे. रानटीपणा दाखवणे म्हणजे काय? रानटीपणा दाखवणे म्हणजे काय? याचा अर्थ काय होतो? तर बघा, रानटीपणा दाखवणे म्हणजे असभ्य वर्तन करणे, एक प्रकारचे बेकार वर्तन, असभ्य वर्तन करणे, याला म्हणतात रानटीपणा दाखवणे. वल्लभाचा बैल म्हणजे काय? वल्लभाचा बैल म्हणजे काय? शूर माणूस, हट्टी माणूस, ज्ञानी माणूस की आळशी माणूस? बघा, वल्लभाचा बैल याचा अर्थ आहे आळशी माणूस. सुईच्या भोकातून उंट घालणे. सुईच्या भोकातून उंट घालणे म्हणजे काय? तर अशक्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे, यालाच म्हणतात सुईच्या भोकातून उंट घालणे, कारण की सुईच्या भोकातून उंट जात नाही. हात आखडता घेणे म्हणजे काय? हात आखडता घेणे म्हणजे काय? म्हणजे एखाद्याला मदत बंद करणे, याला म्हणतात हात आखडता घेणे. बघा, अशाच प्रकारची या ठिकाणी भरपूर आपल्याकडे मनी व त्याची अर्थ तुम्हाला दिलेले आहे. तब्बल 65 पेजेसचा हा PDF आहे. संपूर्ण मनी या ठिकाणी तुमच्या कव्हर होत आहे. फक्त या ठिकाणी 200 रुपयामध्ये चा जो PDF कोर्स आहे आपला 200 रुपयाचा, त्यामध्ये हे संपूर्ण प्रश्न तुम्हाला मिळणार आहे. आणि हे प्रश्न असे तसे नाही, हे सर्व प्रश्न एक्झाममध्ये येणारच आहे. सर्व मनी एक्झाममध्ये आलेले आहे आतापर्यंत आणि पुढे देखील येणार आहे, आणि येणाऱ्याच मनी आपण या ठिकाणी समाविष्ट केलेले आहे. 65 पेजचा हा PDF आहे या ठिकाणी मनी व त्याच्या अर्थाचा. त्यानंतर बघा, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. या प्रकारचे प्रश्न बघा या ठिकाणी आपण बघूया. तर बघा, अचूक या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? बघा, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला GMC सांगली, मिराज, GMC सोलापूरमध्ये येणार आहे 100%. हे सर्व आपल्या PDF कोर्समधले प्रश्न आहे. 200 रुपयाला PDF कोर्समधले. नक्कीच तुम्हाला तो PDF कोर्स फायद्याचा ठरणार आहे. या ठिकाणी बघा, आपला नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे 9284307184. त्यावर जाऊन व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि नक्कीच हे PDF कोर्स घेऊन टाका. या PDF कोर्सचा बघा तुम्हाला इतका फायदा होणार आहे की येणाऱ्या 25 ते 30 दिवसामध्ये बघा एक्झामच्या आधी तुमचा संपूर्ण अभ्यास होऊन जाणार आहे आणि 100% तुमचं सिलेक्शन होणार आहे. अचूक या शब्दाचा योग्य अर्थ काय आहे? अंदाजावर आधारलेला, नेमकेपणा नसलेला, हा अर्थ आहे. की पूर्णपणे बरोबर व नेमका अर्थ दाखवणारा, साधारणपणे बरोबर असलेला, संभ्रम निर्माण करणारा. अचूक म्हणजेच एकदम अचूक, बिनचूक, एकदम स्पष्ट अर्थ त्याचा होत आहे. म्हणजे तर ऑप्शन ए आहे का नाही? अंदाज आहे का नाही? अंदाजावर आधारलेला नाही. पूर्णपणे बरोबर व नेमका अर्थ दाखवणारा, ऑप्शन नंबर बी या ठिकाणी बरोबर आहे. अचूक म्हणजे पूर्णपणे बरोबर असलेला आणि नेमका अर्थ दाखवणारा. अनुचित म्हणजे काय? अनुचित म्हणजे काय? परिस्थितीनुसार योग्य व शोभणारे, तर नाही, हा तर नाही आहे अनुचित म्हणजे. नियम व शिष्टाचार पाळणारे, नाही, हा पण यात अर्थ होत नाही. अयोग्य, न शोभणारे व चुकीचे वर्तन, बघा ही योग्य प्रकारे याचा अर्थ स्पष्ट करत आहे. अनुचित म्हणजे अयोग्य आहे, न शोभणारे आहे व चुकीचे वर्तन आहे. प्रगल्भ या शब्दाचा अर्थ सांगा. प्रगल्भ या शब्दाचा अर्थ सांगा. तर बालिश व अपूर्ण विचार करणारा, अनुभवाने, ज्ञानाने व शहाणपणाने परिपक्व झालेला, खूप वेगाने विचार करणारा, कायम संभ्रमात असणारा. बघा, अनुभवाने व ज्ञानाने व शहाणपणाने परिपक्व झालेला, याचा अर्थ तो प्रगल्भ झाला. तो प्रगल्भ आहे म्हणजे अनुभव त्याला खूप आहे, ज्ञान खूप आहे, शहाणपणा खूप आहे. दुर्गम म्हणजे काय? दुर्गम म्हणजे सहज गाठता येणारे स्थान, वाहनाने सहज पोहोचण्यायोग्य ठिकाण, अतिशय अवघड व कठीण मार्गाने पोहोचता येणारे स्थान किंवा शहराजवळील स्थान. बघा, दुर्गम आपण म्हणतो ही खूप दुर्गम जागा आहे, हे खूप दुर्गम ठिकाण आहे, म्हणजे तर त्या ठिकाणात पोहोचणे अवघड आहे आणि कठीण मार्ग आहे त्या ठिकाणी पोहोचण्याचा, म्हणजे ऑप्शन नंबर सी या ठिकाणी बरोबर होत आहे. निरर्थक म्हणजे काय सांगा? निरर्थक म्हणजे काय? तर अत्यंत महत्त्वाचा विषय होतो का निरर्थक म्हणजे? नाही, काहीही अर्थ नसलेली गोष्ट. बघा, ऑप्शन नंबर बी अतिशय या ठिकाणी उपयुक्त म्हणजे बरोबर आहे. निरर्थक म्हणजे काहीही अर्थ नसलेली गोष्ट. निर्भय या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे तुम्हाला. निर्भय, नेहमी घाबरणारा व्यक्ती, कोणत्याही भीतीशिवाय धाडसाने वागणारा, कायम गोंधळलेला, संशयी स्वभावाचा. तर कोणत्याही भीतीशिवाय धाडसाने वागणारा याला म्हणतात निर्भय. विरळ म्हणजे काय? विरळ म्हणजे काय? विरळ म्हणजे अतिशय दाट व एकसारखा, कमी प्रमाणात क्वचित आढळणारा, ओलसर असलेला, पूर्णपणे कोरडा. विरळ म्हणजे या ठिकाणी बघा क्वचित आढळणारा, कमी प्रमाणात, ऑप्शन बी बरोबर आहे. समर्पित म्हणजे काय?
समर्पित म्हणजे स्वतःची चिंता करणारा, संपूर्ण निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करणारा, काम टाळणारा, स्वार्थी विचार करणारा. समर्पितचा अर्थ बघा, योग्य अर्थ काय आहे तर संपूर्ण निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करणारा, म्हणजे तो आपल्या कामाप्रती समर्पित आहे असे आपण म्हणू शकतो. दीन म्हणजे काय? दीन म्हणजे संपूर्ण ऑप्शन ए बघा, संपन्न व श्रीमंत व्यक्ती, अत्यंत गरीब परिस्थितीने कुमकुम झालेला, श्रीमंती दाखवणारा, गर्विष्ठ स्वभावाचा. तर दीन म्हणजे गरिबी, अत्यंत गरीब परिस्थितीने कुमकुम झालेला व्यक्ती. उत्सुक या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. उत्सुक या शब्दाचा अर्थ काय होतो? कोणत्याच गोष्टीत रस नसलेला होतो का? उत्सुक म्हणजे नाही, उत्सुक म्हणजे रस असलेला होतो. एखादी गोष्ट जाणून घेण्याची तीव्र इच्छा असलेला, बघा हा अर्थ या ठिकाणी योग्य जुळत आहे. एखादी गोष्ट जाणून घेण्याची त्याच्यामध्ये तीव्र इच्छा आहे म्हणजे तो उत्सुक आहे. तर बघा या प्रकारचे प्रश्न देखील तुम्हाला खूप सारे आपण दिलेले आहे प्रॅक्टिस करण्यासाठी. याच्या बाहेर एकही प्रश्न येणार नाही. 96 पेजचा हा PDF आहे. संपूर्ण प्रश्न बघा या ठिकाणी कव्हर झालेले आहे. याच्या बाहेर एकही प्रश्न येत नाही. प्रश्नानंतर बघा काही प्रश्नानंतर तुम्हाला या ठिकाणी उत्तरपत्रिका देखील दिलेली आहे, ॲन्सर की देखील दिलेली आहे. ॲन्सर की देखील तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर ॲन्सर की आपण मुद्दाम शेवटी दिलेली आहे जेणेकरून तुमचा सराव झाला पाहिजे. तुम्ही या ठिकाणी तुमचं माइंड चालवलं पाहिजे, लॉजिक लावलं पाहिजे. तर बघा लॉजिक लावून देखील प्रश्नाचे उत्तर काढता येतात आणि लॉजिकच लावायचे असते या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह पेपरमध्ये. 96 पेजचा PDF आहे. तर हा आपला PDF कोर्समधला एक PDF आहे. त्यानंतर बघा ध्वनिदर्शक शब्द व यादी, ध्वनिदर्शक शब्द व यादी या ठिकाणी दिलेली आहे. तर बघा टिप टिप पाण्याचे आवाज कसे येतात बघा. टिप टिप पावसाचे थेंब पडण्याचा आवाज टिप टिप असतो. झिमझिम आवाज हा रिमझिम पावसाचा असतो. झपाझप मुसळधार पावसाचा आवाज, छपछप पाण्यात पाय पडण्याचा आवाज, पडपड मोठे थेंब पडण्याचा आवाज, गुडगुड पाणी ओतण्याचा आवाज. बघा आवाजावर देखील या ठिकाणी PDF दिलेला आहे, संपूर्ण या ठिकाणी कव्हर झालेले आहे. नंतर बघा या ठिकाणी काय काय आहे. प्रसिद्ध पुस्तक व लेखके, प्रसिद्ध पुस्तक व लेखके बघा 58 पेजचा हा PDF आहे प्रसिद्ध पुस्तक आणि लेखकावर. तर यावर देखील JMC सांगली, मिराज आणि JMC सोलापूरमध्ये 100% प्रश्न विचारले जाणार आहे. बघा या ठिकाणी आपण काही क्वेश्चन बघूया याचे. गीतांजलीचे लेखक बघा कोण आहे? गीतांजली या पुस्तकाचे लेखक कोण आहे ते तुम्हाला सांगायचे आहे. दासबोध कोणी लिहिले? तर याची बघा सर्वात शेवटी या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण 25 प्रश्नानंतर तुम्हाला उत्तरपत्रिका दिलेली आहे. बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर B, दुसऱ्या प्रश्नाचं B, तिसऱ्याचं A. पहिल्या प्रश्नाचं B उत्तर आहे. गीतांजलीचे लेखक बघा या ठिकाणी रवींद्रनाथ टागोर आहे. रवींद्रनाथ टागोर गीतांजलीचे लेखक आहे. दासबोध कोणी लिहिले? बघा 2 नंबरच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला दाखवून देतो. दासबोध कोणी लिहिले? तर या ठिकाणी ऑप्शन नंबर B याचं बरोबर आहे. दासबोध हे रामदास स्वामी यांनी लिहिले. नंतर श्यामची आईचे लेखक कोण होते? बघा श्यामची आई या पुस्तकाचे लेखक साने गुरुजी होते. ऑप्शन नंबर 1. पाथेर पांचालीचे लेखक कोण आहे? पाथेर पांचाली कोणी लिहिले? 4थ्या नंबरचे बघा या ठिकाणी काय उत्तर आहे? तर B हे उत्तर आहे या ठिकाणी 4थ्या प्रश्नाचे. पाथेर पांचाली हे या ठिकाणी बघा विभूतिभूषण बंडोपाध्याय यांनी लिहिले. तर अशा प्रकारचे संपूर्ण पुस्तक आणि लेखक आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहे. याबाहेर एकही क्वेश्चन जात नाही, संपूर्ण क्वेश्चन याच्यामधूनच येणार आहे. तर हा देखील आपल्या 200 रुपयाच्या PDF कोर्समध्ये अवेलेबल असलेला PDF आहे. तर बघा प्राणी व त्यांची घरे, मराठी शुद्धलेखन कसे ओळखायचे हे देखील समाविष्ट करण्यात आलेले आहे. शुद्धलेखन देखील तुम्ही ओळखू शकता. तर संपूर्ण PDF या ठिकाणी सांगली, मिराज आणि याच्यासाठी कामे आहे. बघा या ठिकाणी कम्प्युटर नॉलेजवर देखील आपण प्रश्न सर्व आहे. तर बघा आजच्या ह्या नंबर 1च्या सेशनमध्ये इतकेच आपण ठेवूया. आणखीन पुढे आपण हे सिरीज चालू ठेवूया, फिक्स सिलेक्शनवाली सिरीज. या ठिकाणी बघा ज्यांना PDF कोर्स घ्यायचा आहे त्यांनी नक्कीच PDF कोर्स परचेस करा. कारण की बघा PDF कोर्समधून तुमची स्टडी अतिशय स्पीडने आणि कमीत कमी दिवसामध्ये होणार आहे. तुमची तयारी जर तुम्हाला लवकरात लवकर तयारी करायची असेल तर या ठिकाणी हा PDF कोर्स अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही याची फक्त 5दा जर तुम्ही रिव्हिजन मारले, 5 वेळा जर तुम्ही आपले PDF वाचले तर तुमचे सिलेक्शन हमखास JMC सोलापूरमध्ये होणार आहे. तुमचे 100% सिलेक्शन होणार आहे जर तुम्ही 5 रिव्हिजन मारल्या तर. आणि जर बघा तुम्ही फक्त या ठिकाणी व्हिडिओवरून डिपेंड राहिले तर तुम्हाला बघा व्हिडिओ बघण्याला खूप वेळ लागू शकतो आणि या ठिकाणी तुमचा टाईम खूप वाया जाऊ शकतो. त्यामुळे टाईमची बचत करायची असेल आणि कमी वेळात अभ्यास करायचा असेल तर
हा PDF कोर्स नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे बघा. यासाठी तुम्हाला 9284307184 या नंबरवर मेसेज करायचा आहे. खाली नंबर दिलेला आहे आणि मुंबई उच्च न्यायालयासाठी देखील तुम्हाला PDF मिळू शकते. सर्व परीक्षेसाठी तुम्हाला PDF मिळणार आहे. तर ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी मेसेज करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला देखील लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर, आणि बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स लवकरात लवकर मिळून जाईल. त्याला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.